नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकामध्ये असणारा 7वा घटक भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकामधील महत्त्वाचं प्रकरण आहे. चला तर मग प्रत्यक्षमध्ये पाहूयात आपण की नेमकं MPSC आयोगाने सुद्धा या प्रकरणावर आणि मागचं जे प्रकरण आहे प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपस्करण या घटकावर सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा, या प्रकरणामध्ये आपल्याला 6 उपघटकांचा अभ्यास करायचा आहे. भिंग, अपरिवर्तित किरणांचे रेखन, त्याचबरोबर चिन्ह संकेत, मानवी डोळा व भिंगांचे कार्य, दृष्टिदोष व उपाय आणि भिंगांचे उपयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, या भिंगे आणि यांचे उपयोग जे आहे आणि प्रकाशाचे परावर्तन अपवर्तन यावर आयोगाने विचारलेल्या प्रश्नाची थोडक्यामध्ये आपण उजळणी करूयात. पहा, मार्च 2019 जी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट अराजपत्रित पूर्व परीक्षा ही झाली होती. त्यामध्ये आयोगानं प्रकाशाच्या अपस्करण या पाठावर आधारित एक प्रश्न विचारलेला होता, ज्याचा की व्हिडिओ आपण काल पाहितलेला आहे. पहा, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे. हे सुद्धा प्रकरण इयत्ता 10वी मध्ये असणारे 6वं प्रकरण आहे. प्रकाशाचे अपस्करण. पहा, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत: अपवर्तन, अपस्करण, अंतर्गत परावर्तन आणि बाह्य परावर्तन. इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहितलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ABC. पावसाळ्यामध्ये आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी धनुष्य हे अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहितलं होतं की पावसाचा थेंब आहे, पावसाच्या थेंबावर सूर्यप्रकाशाचा किरण पडतो म्हणजे त्या ठिकाणी अपवर्तन होते. त्यानंतर ते अपवर्तन झाल्यानंतर तो प्रकाशाचा किरण पावसाच्या थेंबामध्ये जातो आणि त्या ठिकाणी अंतर्गत परावर्तन होते आणि अंतर्गत परावर्तन झाल्यानंतर त्याचं अपस्करण होतं. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो MPSC मध्ये 24 मार्च 2019 जी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित पूर्व स्पर्धा परीक्षा झालेली होती, त्यामध्ये असणारा 73 नंबरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मागील व्हिडिओमध्ये जे काही आपण घटक घेतले होते त्यावर आधारितच आहे. पहा, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. हे सत्य आहे. पहा, प्रकाश किरण ज्यावेळेस एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातात त्यावेळेस त्यांचा मार्ग बदलतो म्हणजे प्रकाशाचं या ठिकाणी अपस्करण होतं. आणि हे नेमकं कशामुळे होते? कारण की वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य पर्याय आहे तो आहे 1.
विधान ए हे सत्य आहे आणि या विधान एकचं योग्य स्पष्टीकरण हे विधान बी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. 13 मे 2018 रोजी झालेली जी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा आहे. तर या परीक्षेमध्ये आरशावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. अंतर्गत आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहा, अंतर्वक्र आरशाची जी किरणाकृती आहे म्हणजे अंतर्वक्र आरशाचे जे नियम आहेत हे आपल्याला या पाठामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर पहिला जो नियम आहे तो आहे, जर आपाती किरण हे मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीतून जाते. हे प्रकाशाच्या परावर्तनामध्ये सुद्धा हा नियम आहे, हे सत्य आहे. त्यानंतर बी जे विधान आहे, जर आपाती किरण हा मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हे मुख्य अक्षाला समांतर असतात, हे सुद्धा विधान सत्य आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधाने ए आणि बी दोन्हीही सत्य आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच घटकावर आधारित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 पेपर क्रमांक 2 यामध्ये सुद्धा प्रश्न आहेत. पहा, एका वस्तूची उंची ही 3 सेंटीमीटर असून 24 सेंटीमीटर वक्रता त्रिज्या असणाऱ्या अंतर्वक्र आरशापासून 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. सुस्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी आरशापासून पडदा किती अंतरावर असावा, तसेच प्रतिमेचा आकार किती? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा नेमका काय संबंध आहे. परंतु हेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशाच स्वरूपाची विचारली जातात. त्याचबरोबर तुम्ही फक्त इयत्ता 10वीच्या वर्गापुरता मर्यादित अभ्यास विज्ञानाचा न करता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विज्ञानाचा अभ्यास करावा. यासाठी तुम्हाला की आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकावर नेमकं आयोग हा सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न विचारतो याची सुद्धा तुम्हाला थोड्याफार कल्पना असावी. म्हणून आपल्या या घटकामध्ये, आपल्या या व्हिडिओमध्ये या घटकावर आधारित आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा समावेश केलेला आहे आणि ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं याच व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तररित्या पुढे पाहायची आहेत. हा घटक अभ्यासायचा आहे, भिंग आणि त्यांचे उपयोग. तर या 11व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे -30 सेंटीमीटर आणि -4.5 सेंटीमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा याच पाठावर आधारित आहे, भिंग आणि त्यांच्या उपयोगावर आधारित. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर असणाऱ्या व्यक्तीच्या चष्म्याची नाभी शक्ती किती आहे? नाभी शक्ती काढण्याचं जे सूत्र आहे तर त्या सूत्रानुसार आपल्याला याचं उत्तर काढता येतं. याचं उत्तर आहे 2 डायऑप्टर. हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 पेपर क्रमांक 2 यामध्ये विचारलेला आहे. यादीमध्ये काही उपकरणं दिलेली आहेत, काही आरसे आहेत, काही भिंग आहेत, तर त्यांचे आपल्याला काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. तर सर्वप्रथम हेडलाईट्स हे आरसे आहेत. त्यानंतर दूरदर्शी हे भिंग आहे. त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शी हे सुद्धा, यामध्ये सुद्धा भिंगाचा उपयोग केला जातो. त्यानंतर प्रोजेक्शन लॅम्प, यामध्ये आरशाचा उपयोग केला जातो. त्यानंतर फ्लड लाईट्समध्ये सुद्धा आरशाचा उपयोग केला जातो. आणि 6वं जे आहे ते साधा सूक्ष्मदर्शी यामध्ये भिंग वापरली जाते. म्हणजे या ठिकाणी भिंग आणि आरशाचा उपयोग कोणकोणत्या उपकरणामध्ये केलेला आहे
या यादीमधून लक्षात येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए. आरशे हे 1, 4 आणि 5 क्रमांकाच्या पदार्थ वस्तूमध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर भिंग हे 2, 3 आणि 6 या क्रमांकाच्या उपकरणामध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखी याच घटकावर आधारित आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे. 2 प्रश्न आहेत त्या ठिकाणी. भिंग आणि भिंगांचे उपयोग या प्रकरणामध्ये एका व्यक्तीच्या डाव्या डोळ्यात लघुदृष्टिता, यालाच निकटदृष्टिता असे सुद्धा म्हटलेले आहे, व उजव्या डोळ्यात दूरदृष्टिता दोष आहेत. तर त्यांच्या चष्म्याचे उजवे आणि डावे भिंग अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश असायला हवे. या घटकाचा या व्हिडिओमध्ये आपण हा जो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहितला तर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आंतरवक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग यांचा कोणकोणत्या उपकरणामध्ये कुठे कुठे उपयोग केला जातो, त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडून जाईल. लघुदृष्टिता यामध्ये आंतरवक्र आरसा वापरला जातो आणि दूरदृष्टिता दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र आरशाचा उपयोग होतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी, आंतरवक्र आणि बहिर्वक्र आरसा, भिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न हा सुद्धा याच प्रकरणावर आधारित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेला आहे. 1 मिलीमीटर गुणिले 1 मिलीमीटरच्या चौरसाची नक्षी असलेले कार्डशीट डोळ्याच्या अगदी जवळ असलेल्या 9 सेंटीमीटर नाभी अंतराच्या बहिर्वक्र भिंगातून 9 सेंटीमीटर अंतरावर पाहितल्यास त्या कार्डशीटवर वरील चौरस डॅश डॅश आकाराचे दिसतील. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 मिलीमीटर गुणिले 10 मिलीमीटर. तर नेमकं हे उत्तर कसे काय आलेले आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला याची उत्तरं मिळून जातील. तर प्रत्यक्षामध्ये आता आपण प्रकरणाला सुरुवात करूया. आपल्या प्रकरणाचं नाव आहे भिंग आणि उपयोग. तर सर्वप्रथम नेमकी भिंग म्हणजे काय आणि कोणकोणत्या प्रकारची भिंगे आहेत ते पाहूयात. लेन्सेस. तर भिंग म्हणजे पहा, वक्र तसेच गोलाकार पृष्ठभागापासून तयार केलेली काचेची वस्तू म्हणजे भिंग होय. किंवा आणखीन एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 1 किंवा 2 वक्र पृष्ठामध्ये अंतरित केलेल्या पारदर्शक माध्यमाच्या खंडाला भिंग असे म्हणतात. या भिंगाची आकृती, भिंगाची रचना पुढच्या स्लाइडमध्ये पाहूयात आपण. तर हे भिंग तयार करण्यासाठी समांतर नसलेल्या काचेच्या 2 वक्र पृष्ठभागांचा किंवा 1 वक्र आणि 1 सपाट पृष्ठभागांचा उपयोग केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आयोगानं जो विचारलेला प्रश्न होता, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं दिली होती आणि त्यामध्ये विचारलं होतं की भिंग आहेत की आरसे आहेत. तर पहा, चष्मे यामध्ये भिंगाचा उपयोग आहे. दूरदर्शक, सूक्ष्मदर्शक, कॅमेरे या विविध प्रकारच्या प्रकाशकीय उपकरणामध्ये भिंगाचा उपयोग केला जातो. आता भिंगाचे 2 प्रकार आहेत, बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग. या ठिकाणी तुम्हाला बहिर्वक्र भिंगाची आकृती दाखवलेली आहे आणि अंतर्वक्र भिंगाची सुद्धा आकृती दाखवलेली आहे. आणि ज्यावेळेस बहिर्वक्र भिंगावर प्रकाश किरण हे समांतर रेषेमध्ये पडतात त्यावेळेस कशा पद्धतीनं त्याचं अपसरण होतं का अभिसरण होतं या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूयात. तर पहा, सर्वप्रथम भिंगाचा जो पहिला प्रकार आहे तो आहे बहिर्वक्र भिंग. अशा पद्धतीनं जे निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे ते आहे बहिर्वक्र भिंग. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोली व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. पहा, या आकृतीमध्ये निळ्या रंगाचा जो भिंग आहे त्या भिंगाचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याचे दोन्ही पृष्ठभाग, उजव्या साईडचा पृष्ठभाग आणि डाव्या साईडचा पृष्ठभाग, दोन्ही हे गोली आहेत आणि फुगीर आहेत. तर या आकृतीला बहिर्वक्र भिंग म्हटलेलं आहे. बहिर्वक्र भिंग कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. कडा पहा, त्याच्या कडा या बारीक आहेत परंतु मध्यभागामध्ये हे फुगीर आहे.
हे भिंग प्रकाशाचे अभिसरण करू शकतात, म्हणून या भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात. तुम्ही लहानपणी एक छोटासा प्रयोग करून पाहितला असेल. तुमच्या कंपास पेटीमध्ये एक छोटंसं भिंग येतं की ज्याचा उपयोग करून तुम्ही कागद जाळलेला आहे. म्हणजे त्या भिंगावर सूर्यप्रकाशाचे प्रकाश किरण हे समांतर रेषेमध्ये पडतात आणि काही ठराविक अंतरावर त्या ठिकाणी आपण एक छोटासा पॉईंट तयार करतो आणि त्या पॉईंटनी कागद जाळतो. म्हणजे फोकल प्लेन, या ठिकाणी फोकस तयार करतो, फोकल पॉईंट तयार करतो. म्हणून त्यासुद्धा उपकरणामध्ये ही बहिर्वक्र भिंग आहे आणि याच भिंगाला अभिसारी भिंग म्हटलेले आहे. त्यानंतर भिंगाचा असणारा पुढचा प्रकार अंतर्वक्र भिंग. पहा, आकृतीमध्ये जे निळ्या रंगाचं भिंग दिसत आहे तुम्हाला, तो अंतर्वक्र भिंगाचा एक प्रकार आहे. कॉन्केव लेन्स आहे ते. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग हे आतल्या बाजूने गोली असतात त्यास अंतर्वक्र भिंग म्हणतात. अंतर्वक्र म्हणजे आतमधल्या बाजूनं वक्र, आतमधल्या बाजूनं गोल, त्या भिंगाला काय म्हटलेले आहे? अंतर्वक्र भिंग. हे भिंग जे असतं ते मध्यभागी पातळ असतं आणि कडेला जाड असतं. पहा, आकृतीमध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल की आतमधल्या बाजूला पातळ आणि जी साईडची कडा आहे त्या कडेला जाड आहे. हे भिंग प्रकाश किरणाचे अपसारण घडवून आणते. अपसारण पहा, या ठिकाणी समांतर रेषेमध्ये प्रकाश किरण त्या भिंगावर पडत आहेत, परंतु त्याचं अपवर्तन झाल्यानंतर हे या ठिकाणी त्या प्रकाश किरणाचं अपसारण म्हणजे ते वेगवेगळ्या विरुद्ध दिशेला पसरत आहेत. म्हणजे या अंतर्वक्र भिंगाला अपसारी भिंग असे सुद्धा म्हणतात. या भिंगामुळे निर्माण होणारी जी प्रतिमा आहे ती आभासी असते आणि लहान तयार होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बहिर्वक्र भिंग याचे 3 प्रकार आहेत. बहिर्वक्र भिंग म्हणजे आपण पाहितलेलंच आहे. मध्यभागी फुगीर आणि दोन्ही टोकास पातळ निमुळते असते, त्याला बहिर्वक्र भिंग म्हटलेले. 3 प्रकार आहेत. आकृतीमध्ये पहा, लक्षात येईल. द्विबहिर्वक्र म्हणजे दोन्ही बाजूंना असणारं वक्राकार आकाराचं भिंग. समतली बहिर्वक्र म्हणजे फक्त एकाच बाजूला वक्र आकार आहे आणि एक पृष्ठभाग हा सपाट आहे. आणि आंतरवक्री बहिर्वक्र तिसरा जो प्रकार आहे पहा, आकृतीमध्ये लक्षात येईल. आंतरवक्री बहिर्वक्र म्हणजे याच्यामध्ये आंतरवक्र एक आहे आणि दुसरं बहिर्वक्र एक असं आहे. हे आहेत बहिर्वक्राचे असणारे बहिर्वक्र भिंगाचे प्रकार. त्यानंतर पुढं पाहूयात आंतरवक्र भिंगाचे असणारे प्रकार. आंतरवक्र भिंग याची सुद्धा व्याख्या आपण पाहितलेलीच आहे. असं भिंग की जे मध्यभागी काय असतं? पातळ असतं आणि दोन्ही टोकांना फुगीर जाड असतं. त्या भिंगाला काय म्हटलेले आहे? अंतर्वक्र भिंग म्हटलेले आहे. त्याचे 3 प्रकार. द्वि अंतर्वक्र म्हणजे दोन्ही बाजूला वक्राकार किंवा गोली असणारं. समतली एकाच बाजूला अंतर्वक्र असणारं, एक पृष्ठभाग हा सपाट आहे त्याचा. आणि बहिर्वक्री अंतर्वक्र म्हणजे बाहेरच्या बाजूला एक वक्र आणि आतमधल्या बाजूला एक, म्हणजे बहिर्वक्री अंतर्वक्र असणार. हे आहेत अंतर्वक्र भिंगाचे प्रकार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या भिंगाच्या संदर्भानं काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत. ज्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाशाच्या परावर्तनामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या संज्ञा पाहितल्या होत्या, त्याचप्रमाणे या भिंगाच्या संदर्भानं सुद्धा काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत, ते पाहूयात. तर या भिंगाच्या संदर्भानं महत्त्वाच्या 4 संज्ञा आहेत. वक्रता केंद्रे, वक्रता त्रिज्या, प्रकाशीय केंद्र आणि प्रकाशीय अक्ष. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, ऑप्टिकल सेंटर आणि ऑप्टिकल ॲक्सिस. तर सर्वप्रथम जी पहिली संज्ञा आहे वक्रता केंद्र. वक्रता म्हणजे थोडक्यात एक वर्तुळ घ्या आणि वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो त्याचप्रमाणे या अंतर्वक्र आरशाला आणि बहिर्वक्र आरशाला अशाच प्रकारची इमॅजिन करायचं आहे आपल्याला की दोन्ही बाजूला 2 वर्तुळं काढता येतात आणि त्या वर्तुळाचे असणारे जे केंद्र आहेत तेच या भिंगांची असणारी केंद्र आहे. परंतु वर्तुळाला हे एकच केंद्र असतं. अंतर्वक्र
आणि बहिर्वक्र म्हणजे बहिर्गोल आणि अंतर्गोल जे भिंग आहेत यांना दोन्ही बाजूली जर आपण त्यांचं जे गोली रचना आहे किंवा जो गोली भाग आहे तो जर पूर्ण केला तर दोन्ही बाजूला वर्तुळे तयार होतात. म्हणजे या भिंगांना 2 केंद्र असतात. तर पहा, भिंगांचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या केंद्रांना भिंगाची वक्रता केंद्रे असे म्हणतात व त्यांना C1 आणि C2 या चिन्हाने दर्शवतात. सेंटर 1 अँड सेंटर 2. त्यानंतर वक्रता त्रिज्या. तर आपल्याला माहिती आहे, इमॅजिन करायचं आहे वर्तुळ. वर्तुळाला काय असते? रेडियस, त्रिज्या असते. त्याच पद्धतीनं यासुद्धा भिंगांना दोन्ही बाजूला गोली भाग असतात. म्हणून दोन्ही बाजूला गोली भागांचं काय असतं की त्रिज्या असतात. भिंगांचे पृष्ठभागात ज्या गोलांचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात व त्यांना R1 आणि R2 अशा पद्धतीनं दर्शवलं जातं. त्यानंतर प्रकाशीय केंद्र, ऑप्टिकल सेंटर, जे बहिर्गोल भिंग आहे आणि अंतर्गोल भिंग आहे यांच्या मधोमध असणारा जो बिंदू येतो, भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना प्रकाश किरण विचलित होत नाही त्याला प्रकाशीय केंद्र, भौमितिक केंद्र असे सुद्धा म्हटलेले आहे. आकृतीचे निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि हे प्रकाशीय केंद्र O या चिन्हानं दर्शवलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढची महत्त्वाची संज्ञा जी आहे प्रकाशीय अक्ष, ऑप्टिकल ॲक्सिस. भिंगांच्या 2 वक्रता केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत भिंगाचा प्रकाशीय अक्ष म्हणतात. C1 आणि C2 हे 2 जे वक्रता केंद्र आहेत यांना जोडणारी जी रेषा आहे, जी O या प्रकाशीय केंद्रामधून जाते, त्या रेषेला भिंगाचा असणारा प्रकाशीय अक्ष म्हणतात. थोडक्यामध्ये आपण जे प्रकाशीय केंद्र आहे त्या संदर्भाने थोडं पाहूयात. पहा, अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग यांचे असणारे प्रकाशीय केंद्र. प्रकाश किरण भिंगांच्या ज्या बिंदूतून न जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. पहा, प्रकाश किरण बहिर्गोल भिंगामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. निळ्या रंगाचे जे प्रकाश किरण आहेत या ठिकाणी प्रकाशीय केंद्रामधून जात आहे, परंतु ते कसल्याही प्रकारचं विचलित होत नाही, ते सरळ रेषेमध्ये आरपार गेलेले आहे. O मधून जाणारे किरण P1 Q1 P2 Q2 हे सरळ रेषेत जाते, म्हणजेच O हा प्रकाशीय केंद्र आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी संकल्पना आहे ती आहे बहिर्वक्र भिंगाचे नाभीय बिंदू, फोकल पॉईंट्स. हा अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक आहे. काही वेळा विद्यार्थ्यांना प्रकाशीय बिंदूवरून जो नाभीय बिंदू आहे तो नाभीय बिंदूच लक्षात येत नाही. बहिर्वक्र भिंग असो, बहिर्गोल भिंग असो, अंतर्गोल भिंग असो, या दोन्ही भिंगांना या ठिकाणी 2 नाभी बिंदू असतात, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. आणि जर आरशाचा विचार केला तर आरशाला हा नाभीय बिंदू हा फक्त एकच असतो. तर पहा, बहिर्वक्र भिंगावर प्रकाशीय अक्षावरील एकाच बिंदूतून प्रकाश किरणे पडतात व अपवर्तनानंतर दुसऱ्या बाजूला मुख्य अक्षाला समांतर असतात. त्या बिंदूला प्रथम नाभीय बिंदू F1 असे म्हणतात. F1 हे भिंगाच्या डाव्या बाजूला असते आणि जे F2 आहे, द्वितीय नाभी बिंदू जो आहे तो बहिर्वक्र भिंगावर प्रकाशीय अक्षाला समांतर पडलेली प्रकाश किरणे अपवर्तनानंतर दुसऱ्या बाजूला मुख्य अक्षावर एकाच बिंदूत एकत्र येतात. हे फक्त बहिर्गोल भिंगामध्ये होतं, लक्षात ठेवा. बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारी प्रकाश किरणे डाव्या बाजूला सर्वत्र एका ठिकाणी जमा होतात. त्या ठिकाणी बहिर्गोल भिंगाची किंवा बहिर्वक्र भिंगाची असणारी
द्वितीय नाभी असते, द्वितीय नाभी बिंदू, ज्याला F2 म्हटलेलं आहे, आणि तो भिंगाच्या उजव्या बाजूला असतो. परंतु आंतरवक्र आरशामध्ये पहा, हे बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर आहे. आता हा पाहितला होता आपण नाभीय बिंदू F1 F2 हे दोन नाभी बिंदू आहेत. F1 आहे डाव्या बाजूला आणि F2 आहे उजव्या बाजूला. आता नाभी अंतर, बहिर्वक्र भिंगाचं असणारं नाभी अंतर कशा पद्धतीने मोजलं जातं पहा. आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. एक गुलाबी रंगाची रेष आहे. प्रकाशीय मध्य आणि F2 यांच्या दरम्यान जे अंतर असतं त्याला F म्हटलेले आहे. यालाच नाभी अंतर म्हटलेले आहे. तर पाहूयात की नेमकं नाभी अंतर म्हणजे काय. भिंगाची असणारी मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतर याला नाभी अंतर असे म्हटलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भिंगाचे नाभीय बिंदू व भिंगाचा प्रकाशीय अक्ष यामधील अंतराला भिंगाचे नाभी अंतर म्हटलेले आहे. तर ह्या बहिर्वक्र भिंगाचा प्रथम नाभीय बिंदू हा डावीकडे आहे F1. मग याला प्रथम नाभी अंतर म्हटले. F1 आणि O यांच्यामधलं अंतर हे प्रथम नाभी अंतर आहे, परंतु हे अंतर ऋण असते. आणि बहिर्वक्र भिंगाचा द्वितीय नाभी बिंदू म्हणजे F2 आणि O यांच्यामधलं जे अंतर आहे तर ते द्वितीय नाभी अंतर असतं, परंतु हे अंतर धन असते. म्हणजे उजव्या बाजूला असणारं नाभी अंतर हे धन असतं आणि डाव्या बाजूला हे अंतर ऋण असतं. जर तुम्हाला असं लक्षात ठेवणं अवघड जात असेल तर आपल्या डोळ्यासमोर आपली संख्या रेषा आणायची आहे. संख्या रेषेवरील चिन्हाचा उल्लेख करायचा आहे. संख्या रेषेवर मध्यभागामध्ये 0 असते. शून्यापासून उजव्या बाजूचे सर्व जे आकडे आहेत ते धन असतात. यामध्ये सुद्धा तोच फॉर्म्युला आपण उपयोग करू शकतो त्या फॉर्म्युलाचा. आणि डाव्या बाजूची सर्व अंतरे ही ऋण असतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा डाव्या बाजूचं जे नाभी अंतर आहे ते ऋण असतं आणि उजव्या बाजूचं अंतर हे धन असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या बहिर्वक्र भिंगालाच अभिसारी भिंग म्हटलेले आहे. अभिसारी म्हणजे प्रकाशी अक्षावर सर्व बिंदू एकत्र येणे. अभिसारण. बहिर्वक्र भिंगावर प्रकाशी अक्षाला समांतर पडलेली प्रकाश किरणे आवर्तनानंतर दुसऱ्या बाजूला प्रकाशी अक्षावर एकाच बिंदूत एकत्र येतात किंवा अभिसारित होतात. यालाच बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग असे सुद्धा म्हटलेले आहे. प्रकाश किरणाचा एका बिंदूत एकत्र येण्याला अभिसारण असे म्हणतात. म्हणून या भिंगाला अभिसारी भिंग असे म्हटलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे आहे ते आहे अंतर्वक्र भिंगाचा नाभी बिंदू. आतापर्यंत आपण बहिर्वक्र भिंगासंदर्भानं पाहत होतो. बहिर्वक्र भिंगाचा नाभी बिंदू पाहितला, बहिर्वक्र भिंगाचं नाभी अंतर पाहितलं आणि बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग असे सुद्धा म्हटलेले आहे हे पाहितलं आहे. त्यानंतर भिंगाचा दुसरा प्रकार जो आहे अंतर्वक्र भिंग. तर या अंतर्वक्र भिंगासंदर्भानं काही संज्ञा आहेत, काही माहिती आहे ते पाहूयात. या अंतर्वक्र भिंगाचे नाभीय बिंदू फोकल पॉईंट्स पहा. याचे सुद्धा सेम 2 फोकल पॉईंट्स आहेत, 2 नाभी बिंदू आहेत. प्रथम नाभी बिंदू हा डाव्या बाजूला असतो आणि द्वितीय नाभी बिंदू हा उजव्या बाजूला असतो. अंतर्वक्र भिंगावर प्रकाशी अक्षाला समांतर प्रकाश किरणे पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ती किरणे समांतर होतात, परंतु एकाच बिंदूत एकत्र आल्याचा भास होतो आपल्याला. परंतु ज्या ठिकाणी भास होतो पहा F1 यावर आपल्याला काय होतं, प्रत्यक्षामध्ये प्रकाश किरण हे अपवर्तित होऊन वेगवेगळ्या दिशेला गेलेले आहेत समोर, परंतु आपल्याला असं वाटतं की ते या ठिकाणी अंतर्वक्र भिंगावर परावर्तित होऊन नाभीपाशी येतात आणि त्या प्रथम नाभीला F1 म्हणतात आणि ते भिंगाच्या उजव्या बाजूला असते. त्यानंतर अंतर्वक्र भिंगाच्या प्रकाशी अक्षाला प्रकाश किरणे ही त्याच्यावर समांतर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ती किरणं भिन्न दिशेला जातात, परंतु
डाव्या बाजूला प्रकाशी अक्षावरून एकाच बिंदूतून आल्याचा आपल्याला भास होतो, त्या बिंदूला द्वितीय नाभी F2 म्हणतात. ती भिंगाच्या डाव्या बाजूला असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या अंतर्वक्र भिंगाचं असणारं नाभी अंतर पाहूयात. फोकल लेंथ, भिंगाचे नाभी बिंदू आणि भिंगाचा असणारा प्रकाशी अक्ष यांच्यामधील अंतर म्हणजे नाभी अंतर. सेम बहिर्वक्र भिंगासारखंच यामध्ये सुद्धा असतं. प्रथम नाभी अंतर F1 याची किंमत ही धन असते आणि अंतर्वक्र भिंगाचा द्वितीय नाभी बिंदू F2 हे ऋण असतं. यामध्ये सुद्धा आपण संख्या रेषा डोळ्यासमोर ठेवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की धन हे कोणत्या बाजूला असतात आणि ऋण कोणत्या बाजूला. यामध्ये उलट आहे. डाव्या बाजूला धन असतात, म्हणजे F1 जे आहेत ते धन असतात आणि जे उजव्या बाजूला असतात ते ऋण आहे, म्हणजे संख्या रेषेच्या विरुद्ध आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे अंतर्वक्र जे भिंग आहे याला अपसारी भिंग म्हणतात. अपसारी भिंग कारण या ठिकाणी प्रकाशाचं अपस्करण होतं, की ज्यावेळेस अंतर्वक्र भिंगावर प्रकाश किरण हे समांतर पडतात त्यावेळेस ते परावर्तित होऊन त्याचं अपवर्तन होतं. अपवर्तन झाल्यानंतर एकत्र न येता ते वेगवेगळ्या दिशेला काय होतात, विखुरली जातात. अंतर्वक्र भिंगावर मुख्य अक्षाला समांतर पडलेली प्रकाश किरणे अपवर्तनानंतर भिन्न दिशांना जातात. प्रकाश किरणाच्या भिन्न दिशेला जाण्यालाच अपसरण असे म्हणतात. त्यामुळे अंतर्वक्र भिंगाला अपसारी भिंग असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात आपण की बहिर्वक्र भिंगाने नेमके प्रतिमा तयार होताना प्रकाश किरणाच्या अपवर्तनाचे नियम कशा पद्धतीने आहेत. 3 नियम आहेत. तर पहिला नियम पहा. पहिली आकृतीचं निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला पहिला नियम लक्षात येईल. जेव्हा आपाती किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो तेव्हा अपवर्तित किरण हा भिंगाच्या द्वितीय नाभी बिंदूतून जातो. निळ्या रंगाचा आपाती किरण आहे. हा F1 आणि F2 यामधून जी रेषा गेलेली आहे ते आहे मुख्य अक्ष. हे आपाती किरण ज्यावेळेस मुख्य अक्षाला समांतर आहे तर अपवर्तित होणारा किरण हा द्वितीय नाभी बिंदूतून जातो. हे आहे बहिर्वक्र भिंगाने जी प्रतिमा तयार होणार आहे ते प्रकाश किरणाचा पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम जो आहे, दुसरी आकृतीचं निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला दुसरा नियम लक्षात येईल. जर आपाती किरण हा प्रथम नाभी बिंदूतून भिंगावर पडतो, नाभीतून जातो म्हणजे प्रथम नाभीमधून भिंगावर पडतो, त्यावेळेस त्याच्या अपवर्तनानंतर दुसऱ्या बाजूला प्रकाशी अक्षाला समांतर असणारा जो आहे तो अपवर्तित किरण असतो. म्हणजे बहिर्गोल भिंगामुळे मिळणारी जी प्रतिमा आहे त्या जो प्रकाश किरण पडणार आहे त्या अपवर्तनाचा दुसरा नियम आहे. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो. त्यानंतर तिसरा नियम पहा. तिसरा नियम लक्षात घेण्यासाठी 3 नंबरची आकृती पहा. नियम 3. जेव्हा आपाती किरण हा प्रकाशी अक्षातून जातो तेव्हा त्याचे कसल्याही प्रकारचे विचलन होत नाही, त्याची दिशा बदलत नाही. त्याच पद्धतीनं तो सरळ रेषेमध्ये अपवर्तित होतो. जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशी केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. अशा प्रकारे बहिर्वक्र भिंगाने प्रतिमा तयार होताना जे प्रकाश किरणांचं अपवर्तन होतं तर त्या प्रकाश किरणाच्या अपवर्तनाचे असणारे हे 3 नियम आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण पाहितलं होतं आपाती किरणाची दिशा, त्याची अंतरं, डावीकडील अंतरं, उजवीकडील अंतरं, ऊर्ध्वांतरे, अधोअंतरे, अशा पद्धतीने हे काही कार्टियन चिन्ह संकेत आहेत जे भिंगासाठी उपयोगी आहेत. त्यानंतर आता भिंगाचं सूत्र वापरून कशा पद्धतीनं वस्तूचं अंतर काढायचं, प्रतिमेचं अंतर काढायचं, भिंगाचे नाभी अंतर काढायचे, तर या भिंगाचं सूत्र वापरून आपल्याला ते काढता येतं.
वस्तू नेमकी किती अंतरावर ठेवलेली आहे, प्रतिमा त्याची किती अंतरावर पडणार आहे, नेमकं त्या दोन वस्तूमध्ये नाभी अंतर किती आहे, हे सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला या भिंगाच्या सूत्राद्वारे काढता येतात. तर या भिंगाचं सूत्र आहे 1/व्ही मायनस 1/यू बरोबर 1/एफ. यू म्हणजे वस्तूचं अंतर, व्ही म्हणजे प्रतिमेचं अंतर आणि एफ म्हणजे नाभी अंतर. यांचा परस्पर संबंध दाखवणारे सूत्र म्हणजेच भिंगाचे सूत्र. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या भिंगाचे सूत्र लक्षात ठेवा. आणि यावर आधारित आयोग हा नेहमी प्रश्न विचारत असतो. वस्तूचं अंतर दिलेलं असतं, नाभी अंतर दिलेलं असतं, प्रतिमेचं अंतर काढा. काही वेळेस प्रतिमेचं अंतर दिलेलं असतं, नाभी अंतर दिलेले असते आणि वस्तूचे अंतर काढा. आणि काही वेळेस वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर दिलेले असते आणि त्यांच्यामध्ये असणारं नाभी अंतर काढा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आयोग यावर आधारित प्रश्न विचारते. आयोगच नव्हे तर आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा 10वीच्या प्रश्नपत्रिका, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यानंतर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो बहिर्वक्र भिंगाचे असणारे उपयोग. आत्तापर्यंत आपण आंतरवक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, त्यांची असणारी काही मुख्य संज्ञा, त्यानंतर त्यांची असणारी नाभी अंतरे, मुख्य नाभी, ते भिंग अपसारी आहे का अभिसारी आहे, अशा पद्धतीनं पाहितलेलं आहे माहिती. तर आता पाहूयात आपण की नेमकं या आंतरवक्र भिंगाचं आणि बहिर्वक्र भिंगाचे असणारे उपयोग कोणकोणते आहेत. तर पहा, हे बहिर्वक्र भिंगाचे सर्वप्रथम उपयोग पाहूयात. साधा सूक्ष्मदर्शक, याच्यामध्ये या बहिर्वक्र भिंगाचा उपयोग होतो आणि तो सूक्ष्मदर्शक घड्याळ दुरुस्त करणारे व्यक्ती किंवा दागिने तयार करणारे व्यक्ती यांना उपयोगामध्ये येतो. त्यानंतर दुसरा उपयोग आहे जे कॅमेरा प्रोजेक्टर असते त्यामध्ये जे वर्णपटल दर्शक आहे यामध्ये सुद्धा या भिंगाचा उपयोग होतो. त्यानंतर या बहिर्वक्र भिंगाचा तिसरा जो उपयोग आहे तो आहे जी संयुक्त सूक्ष्मदर्शिका असते, जी प्रयोगशाळेमध्ये वापरली जाते, तुम्ही पाहितली असेल. तर यामध्ये बहिर्वक्र भिंग असते आणि या बहिर्वक्र भिंगामुळे आपल्याला सूक्ष्मजीव, जीवाणू तसेच पेशीतील सूक्ष्म घटकाचे निरीक्षण करणे सोपे जाते. त्यानंतर जी दुर्बीण असते, ज्याला दूरदर्शी म्हटलेलं आहे, या दुर्बीणमध्ये सुद्धा भिंगाचा उपयोग करून दूरच्या वस्तू पाहण्यासाठी तसेच अवकाशामध्ये असणारे ग्रह, तारे, धूमकेतू तसेच इतर घटकांचा अभ्यास करण्यासाठी या दुर्बिणीचा उपयोग केला जातो. यामध्ये सुद्धा हे बहिर्वक्र भिंग वापरले जाते. आणि त्याचबरोबर जो दृष्टीदोष आहे, दूरदृष्टिता, तर या दृष्टीदोषाच्या उपचारासाठी सुद्धा बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो. अशा प्रकारे हे बहिर्वक्र भिंगाचे उपयोग आहेत. त्यानंतर अंतर्वक्र भिंगाचे उपयोग पाहूयात. पहा, अंतर्वक्र भिंगाचे उपयोग निकटदृष्टिता, की ज्याला लघुदृष्टिता असे सुद्धा म्हटलेले आहे, या दृष्टीदोषाच्या उपचारासाठी सुद्धा अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असणारे जे प्रकाशीय उपकरण आहेत, या प्रकाशीय उपकरणामध्ये सुद्धा या ठिकाणी या भिंगांचा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की निकटदृष्टिता हा नेमका काय प्रकार आहे, त्याचबरोबर हा दूरदृष्टिता हा काय प्रकार आहे. तर पहा, थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते. जे निकटदृष्टिता आहे, निकटदृष्टिता या दोषामध्ये मानवी डोळा हा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजेच डोळ्याचा दूरबिंदू हा अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. आणि या निकटदृष्टिता दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. हे नेमकं निकटदृष्टिता दोष दोन कारणामुळे होतो. डोळ्यातील पारपटल
व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते आणि नेत्रगोल लांबट झाल्यामुळे डोळ्याची भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधलं अंतर वाढतं. आणि हा निकटदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या ठिकाणी दूरच्या वस्तू आपल्याला स्पष्ट दिसायला लागतात. निकटदृष्टीता म्हणजे लक्षात ठेवा, जवळपासच्या वस्तू स्पष्ट दिसणे परंतु लांबच्या वस्तू व्यवस्थित न दिसणे याला निकटदृष्टीता म्हणतात. यामध्ये अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून व्यवस्थित आपल्याला दृष्टिदोष करता येऊ शकतो. त्यानंतर या बहिर्वक्र भिंगामध्ये पहा, दूरदृष्टीता या दृष्टीच्या दोषाचा उपचारासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. दूरदृष्टीता म्हणजे मानवी डोळ्याला दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसणे व जवळच्या वस्तू स्पष्टपणे न दिसणे. यामध्ये डोळ्याचा निकट बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो. तर याची कारणं अशी आहेत की डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची असणारी अभिसारी शक्ती कमी असते आणि नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर कमी होते. आणि हा दूरदृष्टीचा दोष निराकरण करण्यासाठी या ठिकाणी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून आपल्याला जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसतात. त्यानंतर भिंगाची शक्ती, पुढचा जो घटक आहे भिंगाची शक्ती, यावर सुद्धा MPSC आयोग हमखास अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे सुद्धा आपल्या इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यावरही प्रश्न विचारलेले आहेत बोर्डाने. तर पहा, भिंगाची शक्ती म्हणजे भिंगाच्या अभिसरण किंवा अपसारण क्षमतेला भिंगाची शक्ती म्हटलेली आहे. आणि जी भिंगाची शक्ती अंकात व्यक्त केली जाते त्यास भिंगांक असे म्हटलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भिंगाची शक्ती ही त्याच्या नाभी अंतराच्या गुणाकाराच्या व्यस्ता इतकी असते. आणि ही भिंगाची शक्ती काढण्यासाठी एक सूत्र आहे, ते आहे P बरोबर 1/F. भिंगाची शक्ती हे P अक्षराने दर्शवले आहे आणि याची एकक हे डायऑडाप्टर असून चिन्ह D आहे. म्हणजे P म्हणजे शक्ती, 1/F, F म्हणजे त्याचं नाभी अंतर. P बरोबर 1/F म्हणजे शक्ती हे त्या भिंगाच्या नाभी अंतराचं गुणाकार व्यस्त आहे आणि ते डायऑडाप्टर या चिन्हानं किंवा D या चिन्हानं दर्शवलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे ते आहे मानवी डोळा. आणि या असणाऱ्या मानवी डोळ्याची रचना प्रत्यक्षामध्ये पहा, आकृती क्रमांक 1 हे आपल्याला बाह्य स्वरूपी असणारा आपला डोळा दिसतो. पापणी, डोळ्याची असणारी बाहुली, दृष्टपटल, बुबुळ आणि कड. परंतु या मानवी डोळ्याची प्रत्यक्षामध्ये जर रचना पाहायची म्हटलं तर आकृती क्रमांक 2 पहा. यामध्ये व्यवस्थितरित्या मानवी डोळ्याची रचना दाखवलेली आहे. यामध्ये रोमक स्नायू असतात, बुबुळ असते, बाहुली असते, नेत्रभिंग असतं, पारपटल, दृष्टपटल, यालाच श्वेतपटलसुद्धा म्हटलेले आहे, रक्तक पटल राहतं. त्यानंतर दुसरं दृष्टिपटल आहे, दृष्टिबिंब आहे, नेत्रचेता आहेत, रक्तवाहिन्या आहेत, स्नायू आहेत. आता या ठिकाणी हे पारपटल जे आहे, आकृतीमध्ये तुम्हाला पारपटल दिसत आहे. तर हे पारपटल म्हणजे नेमकं काय, तर मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्याला पारपटल म्हटलेले आहे. त्यानंतर या पटलातून प्रकाश हा डोळ्यात प्रवेश करतो आणि डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन हे पारदर्शक पटलाद्वारे होते. आणि या पटलाच्या मागे एक गडद मांसल पडदा असतो, त्यालाच बुबुळ म्हटलेले आहे.
पहा बुबुळ, दोन्ही आकृत्यांमध्ये बुबुळाची आकृती दिसत आहे. लक्षात येईल तुम्हाला की बुबुळ कोणता आहे. तरी बुबुळ म्हणजे काय, तर पटलाच्या मागे एक गडद मांसल पडत असतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग हे काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या बुबुळाच्या मध्यभागी एक बदलत्या व्यासाचे छोटे छिद्र असते, त्यालाच डोळ्याची बाहुली म्हणतो. आपण जर एखाद्याच्या डोळ्याचं निरीक्षण केलं किंवा स्वतःच्या डोळ्याचं निरीक्षण आरशामध्ये पाहून केलं, तर इथं दाखवलेले पहा पहिल्या आकृतीमध्ये बुबुळ आहे आणि बुबुळाच्या मध्यभागी एक काळ्या रंगाचा डॉट दिसत आहे, ती म्हणजे असणारी डोळ्याची बाहुली. तर या बाहुलीचं काम नेमकं काय असेल बरं, तर या बाहुलीचं काम आहे डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण आहे, तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी या डोळ्याची बाहुली उपयुक्त ठरते. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एक प्रचंड प्रखर प्रकाश आपल्या डोळ्यावर पडतो त्यावेळेस काय होतं, लागलीच आपण काय करतो, डोळे बंद करतो. किंवा जर आपण अंधुक प्रकाशामध्ये गेलो तर त्यावेळेस आपल्या डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही, आपण असे डोळे मोठाले करून पाहतो. म्हणजेच प्रकाशाचं नियंत्रण करण्याचं काम कोण करत असेल तर ही बाहुली करते. प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे अंकुचन होते आणि प्रकाश जर कमी असेल तर ही बाहुली रुंदावते. म्हणजे बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलांचा जो फुगवट असतो, डोळ्याच्या बाहुलीच्या लगत मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भिंग असते. त्यानंतर नेत्रभिंग, आकृतीमध्ये पहा नेत्रभिंग दाखवलेला आहे. तर आपल्या डोळ्यामध्ये द्विबहिर्गोल भिंग असतं आणि ते काचेसारखं असतं, स्फटिकमय भाग असतो. आणि हे स्फटिकमय भिंग त्याच्या नाभी अंतराची सूक्ष्म अदलाबदल करतं आणि याच भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही मानवी डोळा आणि ह्या मानवी डोळ्याची रचना आहे. तर पहा, थोडक्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत, जे स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. प्रकाशी संवेदनेचे रूपांतर वास्तव प्रतिमेमध्ये करणाऱ्या आपल्या शरीरातील प्रकाशी प्रणालीला डोळा असे म्हणतात. डोळा हे अतिशय महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय असून त्यामुळे प्रकाश आणि रंग संवेदना प्राप्त होतात. डोळ्याचा आकार साधारणपणे गोल असून त्याचा व्यास हा 2.5 सेंटीमीटर एवढा असतो. डोळ्यामध्ये 3 आवरण असतात, श्वेतपटल, कॉर्निया ज्याला म्हटलेलं आहे, रंजित पटल ज्याला आयरिस म्हटलेलं आहे, जी बाहुली, आणि तिसरं आहे दृष्टीपटल ज्याला रेटिना म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मानवाचा डोळा म्हणजे मानवी डोळा जवळजवळ 10 मिलियनपेक्षा जास्त रंग ओळखू शकतो. या डोळ्याची लांबी सुमारे 24 मिलीमीटर तर रुंदी ही 22 मिलीमीटर असते. डोळ्याचे वस्तुमान म्हणजे थोडक्यात डोळ्याचं वजन हे 7.5 ग्रॅम असून त्यातील भिंग हे 576 मेगापिक्सेल इतक्या क्षमतेचे असते. मानवी डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत, तर या पापण्याची उघडझाप ही दर मिनिटाला 20 ते 30 वेळा होते आणि जगातील सुमारे 2/3 व्यक्ती हे उजव्या डोळ्याचा वापर जास्त करतात, तर 1/3 व्यक्ती हे डाव्या डोळ्याचा वापर जास्त करतात. त्याचबरोबर डोळ्यामध्ये असणारं पारपटल हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. डोळ्यातील सर्वात बाहेरचं आवरण त्याला पारदर्शक आवरण म्हटलेलं आहे. हे पारपटल हे आकार याचा बहिर्वक्र असतो. हे आवरण कोलॅजन प्रथिनापासून बनते. हे आवरण पंचस्तरी असून यामधून सभोवतालच्या वस्तूवरून परावर्तित झालेला प्रकाश हा आपल्या डोळ्यात प्रवेश करतो. पारपटलाच्या मागे नेत्रोद नावाचे एक द्रव्य असते, त्याचा अपवर्तनांक हा पाण्या इतकाच म्हणजे 1.33 आहे. पारपटल आणि नेत्रोद एकत्रितपणे डोळ्यात येणाऱ्या प्रकाश नेत्रभिंगाकडे अपवर्तित करतात.
नेत्रोदमुळे डोळ्यातील अपवर्तनाचे माध्यम हे टिकून राहते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परितारिका आयरिस हे नेत्रभिंगाच्या पुढे परितारिका हे पातळ आवरण असते व त्याचा आकार गोलाकार व अपारदर्शक असतो. यामुळे बाहुलीचा व्यास हा नियंत्रित केला जातो. यामध्ये गडद रंगाचे वर्णक असून त्याचा रंग भिन्न व्यक्तीमध्ये भिन्न असतो. वर्णखिंत आजारामध्ये परितारिका रंगहीन असते. परितारिकेच्या मध्यभागी एक लहान आकाराचे छिद्र असते, त्याला बाहुली म्हणतात. परितारिका आयरिस म्हणजे बुबुळ. पारपटलातून आलेला प्रकाश हा परितारिका बाहुलीकडे अपवर्तित होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण भिंग आणि भिंगांचे असणारे उपयोग, त्याचबरोबर मानवी डोळा, मानवी डोळ्याची असणारी आकृती व त्याची रचना, अशा पद्धतीनं या घटकाचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भरपूर सराव करा. जर कोणाला काही या प्रकरणामध्ये अडचणी असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर जे काही नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्याची नोटिफिकेशन्स ही लगेच तुम्हाला मिळतील. धन्यवाद.